Hello everyone, welcome in K for Knowledge. We are looking some auxiliaries. In previous sessions we have learned about can auxiliary. Now we are going to turn on could and could have. Now I am going to start with could auxiliary with examples. I could not say no. मी नाही म्हणू शकले नाही. Second example for that. I could not refuse the invitation. मी निमंत्रण नाकारू शकले नाही. I could not attend the meeting. मी मीटिंगला उपस्थित राहू शकले नाही. I could not control myself. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही. I could not pay on the time. मी त्यांना वेळेवर पैसे देऊ शकले नाही. He could not reach on the time. तो वेळेवर पोहोचू शकला नाही. He could not answer of my question. तो माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाही. He could not understand my problems. म्हणजे तो माझ्या अडचणी समजू शकला नाही. He could not wait. तो वाट पाहू शकला नाही. He could not fulfill his promise. म्हणजे तो आपले वचन पूर्ण करू शकला नाही. Next auxiliary is could have. You could have called me. म्हणजे तू मला फोन करू शकला असता. You could have talked to manager. तू मॅनेजरशी बोलू शकला असता. You could have informed me. म्हणजे तू मला माहिती देऊ शकला असता. You could have asked me. म्हणजे तू मला विचारू शकला असता. You could have waited little for me. म्हणजे तू माझ्यासाठी थोडं थांबू शकला असता. He could have help us. तो आपली मदत करू शकला असता. He could have called a meeting. तो मीटिंग बोलवू शकला असता. He could have resigned. म्हणजे तो राजीनामा देऊ शकला असता. He could have sent a letter. म्हणजे तो पत्र पाठवू शकला असता. The bullet could have hit you. तुला गोळी लागू शकली असती. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड इज मे. मे म्हणजे असू शकते. फर्स्ट एक्झाम्पल फॉर दॅट. यू मे कम इन. म्हणजे तू आत येऊ शकतोस. यू मे गो नाव. म्हणजे तू आता जाऊ शकतोस किंवा शकतेस. यू मे लीव नाव. म्हणजे तू आता निघू शकतोस किंवा शकतेस. यू मे नीड टू बाय सम बुक्स. म्हणजे तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. यू मे नीड टू बाय अ कम्प्युटर. म्हणजे तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. यू मे नीड टू टॉक टू द मॅनेजर. म्हणजे तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. दे मे अरेस्ट यू. म्हणजे ते तुला अटक करू शकतात. दे मे आस्क फॉर अ एक्सप्लेनेशन. म्हणजे ते स्पष्टीकरण मागू शकतात. दे मे कम ॲट एनी मोमेंट. म्हणजे ते कुठल्याही क्षणी येऊ शकतात. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड इज माईट. माईट म्हणजे शक्यता आहे. ही माईट फोन. म्हणजे त्याचा फोन येऊ शकतो किंवा शक्यता आहे. ही माईट कम बॅक. म्हणजे तो परत येऊ शकतो. ही माईट रन अवे. म्हणजे तो परत पळून जाऊ शकतो. ही माईट चॅलेंज यू. तो तुला आव्हान देऊ शकतो. ही माईट ब्लेम यू. म्हणजे तो तुला दोष देऊ शकतो. ही माईट लाफ. म्हणजे तो हसू शकतो. ही माईट लाय. म्हणजे तो खोटं बोलू शकतो. ही माईट वेट फॉर यू. म्हणजे तो तुझी वाट पाहू शकतो. दिस ट्रीटमेंट माईट प्रूव्ह बेनिफिशियल. म्हणजे हा उपचार फायद्याचा ठरू शकतो. दिस मेथड माईट प्रूव्ह
डेंजरस म्हणजे ही पद्धत धोकादायक ठरू शकते. नेक्स्ट इज माइट हॅव म्हणजे केलेलं असेल. दे माइट हॅव सेट अप अ ट्रॅप फॉर अस. त्यांनी आपल्यासाठी सापळा रचला असेल. दे माइट हॅव गॉट स्टक इन ट्रॅफिक जॅम. ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतील. दे माइट हॅव एस्केप्ड ऑलरेडी. ते कधीच पळून गेले असतील. दे माइट हॅव रीच्ड बाय नाव म्हणजे ते आतापर्यंत पोहोचले असतील. दे माइट हॅव लेफ्ट बाय नाव म्हणजे ते आतापर्यंत निघाले असतील. दे माइट हॅव गॉट अनदर जॉब म्हणजे त्याला दुसरी नोकरी मिळाली असेल. ही माइट हॅव फॉरगॉटन यू म्हणजे तो तुला विसरला असेल. ही माइट हॅव वेप्ट म्हणजे तो रडला असेल, तशी शक्यता आहे. ही माइट हॅव लेफ्ट दॅट जॉब म्हणजे त्याने ती नोकरी सोडून दिली असेल. ही माइट हॅव लेफ्ट दॅट कंपनी म्हणजे त्यांनी ती कंपनी सोडली असेल. आय हॅव टू गो म्हणजे मला जायचं आहे. आय हॅव टू लर्न इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी शिकायचं आहे. आय हॅव टू मेक अ फोन कॉल म्हणजे मला एक फोन कॉल करायचा आहे. आय हॅव टू गो विथ देम म्हणजे मला त्यांच्यासोबत जायचं आहे. आय हॅव टू गो विथ डेंटिस्ट्स म्हणजे मला डेंटिस्टकडे जायचं आहे. मला बाथरूमला जायचं आहे. आय हॅव टू गो बाथरूम. आय हॅव टू गो द मीटिंग म्हणजे मला मीटिंगला जायचं आहे. आय हॅव टू लिव्ह नाव म्हणजे मला आता निघायचं आहे. आय हॅव टू डू इग्नोरिंग म्हणजे मला इग्नोर करायचं आहे. आय हॅव टू लिव्ह इन 10 मिनिट्स म्हणजे मला 10 मिनिटात निघायचं आहे. मला पायी जावं लागतं. आय हॅव टू गो ऑन फूट. आय हॅव टू गो देअर एव्हरी डे मला तिथे रोज जावं लागतं. नेक्स्ट एक्झाम्पल. आय हॅव टू मेक 100 कॉल्स एव्हरी डे मला रोज 100 फोन करावे लागतात. आय हॅव टू टॉक 100 कॉल्स एव्हरी डे म्हणजे मला रोज 100 कॉल्स घ्यावे लागतात. आय हॅव टू वर्क 12 hours एव्हरी डे म्हणजे मला रोज 12 तास काम करावं लागतं. नेक्स्ट ऑक्झिलरी इज ही हॅज टू टॉक दिस टेस्ट. ही हॅज टू टेक दिस टेस्ट त्याला ही टेस्ट द्यायची आहे. ही हॅज टू गो टू द डेंटिस्ट म्हणजे त्याला डेंटिस्टकडे जायचं आहे. ही हॅज टू डू द होमवर्क म्हणजे त्याला आता गृहपाठ करायचा आहे. ही हॅज टू लिव्ह नाव म्हणजे त्याला आता निघायचं आहे. ही हॅज टू मेक अ फ्यू कॉल्स म्हणजे त्याला काही फोन करायचे आहेत. हॅव आणि टू मधला दुसरा शब्द. आय हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टू डू म्हणजे मला भरपूर गृहपाठ करायचा आहे. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू म्हणजे मला बरेच काम करायचं आहे. आय हॅव लॉट ऑफ कॉल्स टू मेक म्हणजे मला बरेच फोन करायचे आहेत. आय हॅव सम होमवर्क टू डू मला थोडा होमवर्क करायचा आहे. आय हॅव समथिंग टू टेल टू यू. आय हॅव समथिंग टेल टू यू म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आय हॅव अ ट्रेन टू कॅच म्हणजे मला ट्रेन पकडायची आहे. आय हॅव अ बस टू कॅच म्हणजे मला बस पकडायची आहे. आय हॅव फ्लाईट टू कॅच म्हणजे मला विमान पकडायचं आहे म्हणजेच विमानाने प्रवास करायचा आहे. आय हॅव
आय हॅव अ कंप्लेंट टू मेक. मला तक्रार करायची आहे. आय हॅव अ क्वेश्चन टू आस्क यू. म्हणजे मला तुला प्रश्न विचारायचा आहे.